पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येतोय, तर 7,000 पोलीस अधिवेशनाच्या काळामध्ये सुरक्षा देणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने आता कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे आणि याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। उपराजधानी नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। त्यासाठी सिव्हिल लाईन परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे। त्याकरता आता सध्याला पोलीस मुख्यालयामध्ये जर पाहाल तर राज्यभरातील विविध जिल्ह्यातून या ठिकाणी पोलीस ताफा जे आहे ते बोलवण्यात आले आहे। सोबतच नागपूर शहरातील पोलीस देखील या ठिकाणी जे आहे ते एकूणच 8 ते 14 तारखेपर्यंत जो हिवाळी अधिवेशन चालणार आहे त्यासाठी बंदोबस्तासाठी या ठिकाणी असणार आहे। एकूणच जवळपास पाहायला गेलं तर नागपूर शहरातील 5,000पेक्षा पोलीस अधिकारी कर्मचारी या 8 दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ते या ठिकाणी सुरक्षेसाठी एकूणच तैनात असणार आहे। तर राज्यातील विविध जिल्ह्यातून सुद्धा जवळपास 3,000 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी सुरक्षेसाठी एकूणच बोलवण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांनी जे आहे ते एकूणच सांगितलं आहे। जवळपास 8 दिवस जे ते नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालणार आहे। राज्यपालांसाठी कशा पद्धतीने बंदोबस्त असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल आणि विविध मंत्र्यांचे जे आहे ते निवासस्थान या ठिकाणी कशा पद्धतीने बंदोबस्त असणार आहे या संपूर्ण याची जी आहे ते आढावा याचं मार्गदर्शन जे आहे ते एकूणच या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत जे आहे ते या ठिकाणी एकूण देण्यात येत आहे। त्यामुळे नक्कीच हिवाळी अधिवेशनाला 8 डिसेंबरपासून सुरुवात होत असली तरी आतापासूनच नागपूरमध्ये जे आहे ते पोलिसांच्या या बंदोबस्तामुळे एकूणच सिव्हिल लाईन परिसरामध्ये या ठिकाणी खाकीचं छावणीचं रूप आल्याचं सध्याला चित्र दिसून येत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। 8 तारीखपासून आपला बंदोबस्त सुरू होतोय। हिवाळी अधिवेशन फार महत्त्वपूर्ण बंदोबस्त आहे। 8 ते 14पर्यंत चालणार आहे। त्यासाठी आम्ही जे बंदोबस्तची आखणी केलेली आहे, लावतो आहे बंदोबस्त। काही लोक आम्हाला जे बंदोबस्त स्टाफ आहे बाहेरून पण मिळालेलं आहे। सगळे जे इंटेलिजन्स बेस्ड आपला बंदोबस्त राहील आणि जे मोर्चे येतात यावेळेस भरपूर मोर्चे निघतात, तर मोर्चांची कुठे त्याला थांबवायचे आहे, काय व्यवस्था राहील हेही सगळे आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे। आमचे जे सगळे वरिष्ठ अधिकारी आज डिस्ट्रीब्युशनसाठी इथे उपस्थित आहात आणि काय प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।